नमस्ते मुलांनो. आज आपण द्वितीय सत्रामधील युनिट 3 ला सुरुवात करणार आहोत. तुमचं पहिल्यांदा ह्या द्वितीय सत्रामध्ये खूप स्वागत. आपण जसे पहिल्या सत्रामध्ये 2 युनिट बघितले तसेच आता आपण तिसरं आणि चौथं युनिट पाहणार आहोत. त्यातलं पहिलं ही जी कविता आहे 3.1 स्लीप बेबी स्लीप ही पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही कविता इथे समोर तुम्हाला मी दाखवलेली आहे. हे एक अंगाई गीत आहे जे आपल्या बाळासाठी एका आईनं म्हटलेलं आहे. फार सुंदर प्रकारे वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे, हे आपल्याला दिसून येईल. मी एक एक कडवं वाचतो आणि त्याच्यानुसार आपण त्याचे अर्थ पाहूयात. ज्या ठिकाणी न्यू वर्ड्स असतील त्याचे मी अर्थ सांगेल, ते तुम्ही लिहून काढा आणि 5-5 वेळा तुम्ही तुमच्या वहीतले आणि ते पाठ करा. ठीक आहे. 3.1 स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. स्लीप बेबी स्लीप. युअर फादर हर्ड्स हिज शीप. युअर मदर शेक्स द लिटिल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. स्लीप बेबी स्लीप. आता इथे आपल्या लक्षात येईल की सुरुवातीच्या पहिल्या स्टांजामध्ये हे टोटल त्यांच्या फॅमिलीचं वर्णन, त्यांच्या घरात कोण आहे, काय आहे, आणि आई जी आहे ती मुलाला झोपवती आहे, तर इथे त्याचं वर्णन सुरुवातीच्या ह्याच्यात केलेलं आहे. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. जसं आपला थोडक्यात आपल्या घरातील लहान तुमचा भाऊ असेल, लहान भाऊ असेल, किंवा घरातली आई आपल्याला ज्यावेळेस लहान मुलाला कशी झोपवते त्याच पद्धतीने इथं वर्णन केलेलं आहे. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही चित्र उभे करा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. झोप बाळा झोप. युअर फादर हर्ड्स हिज शीप. हर्ड्स. हर्ड्स इथे HERDS. हर्ड्स म्हणजे त्याला मेंढे जे आहेत ना, तर त्यांना कळपामध्ये हकलवणे. मग थोडक्यात मेंढपाळ करण्याचं काम जे आहे तर ते कोण करत आहे, तर तिचे वडील, त्याला मुलीचे वडील करत आहेत. युअर फादर हर्ड्स हिज शीप. युअर मदर शेक्स द लिटिल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. आता इथं दी, THEE, दी म्हणजे यू, म्हणजे तुझ्यावर. स्लीप बेबी स्लीप. काय करते इथे, तर तुझे वडील जे आहेत ते मेंढपाळ आहेत. ते मेंढ्यांना काय करतात, हकलवतात. कळपामध्ये हकलवण्याचं जे आहे तर ते काम करतात. आणि आई काय करते आहे, तर तुला झोपवण्याचं काम करते. आणि मदर शेक्स द लिटिल ट्री म्हणजे लहान जे झाड आहे, ज्या झाडाखाली तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत असेल, तर ते बाळ जे झोपतं आहे तर ते झाड हलवती आहे. म्हणजे खरोखर हलवती आहे का, नाही, ते एक वर्णन अशा पद्धतीनं केलेलं आहे. का असं हलवण्याचं इथं वर्णन केलेलं आहे. शेक द लिटिल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन यू. म्हणजे तू झोपल्यानंतर तुझ्या मनामध्ये चांगले विचार, चांगली तुला स्वप्न पडण्यासाठी त्या झाडाखाली झोपवलं आहे आणि ते झाड काय करते, हलवतं आहे, असा इथे कवीने उल्लेख केलेला आहे. त्यामुळे तू आता काय कर, झोप. स्लीप बेबी स्लीप. हे इथे पहिल्या कवितेमध्ये थोडक्यात क्रिएटिव्ह इमेज पिक्चर तयार केलेलं आहे. आणि असं चांगलं आल्हाददायक प्लेझंट असं वातावरण सुरुवातीला ह्या कवीनं इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या स्टांजामध्ये बघू. स्लीप बेबी स्लीप. द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट. अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. स्लीप बेबी स्लीप. इथे काय झालं बघा. एक मिनिट. दुसऱ्या स्टांजामध्ये काय केलंय, स्लीप बेबी स्लीप. द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. इथे रात्रीचं वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं या स्टांजामध्ये.
द हेवन्स आर व्हाईट विथ शिप. हेवन्स, इथे हेवनचा इथं अर्थ घ्यायचा आहे आकाश. मग आकाश कसं सांगितलंय? पूर्णपणे पांढरं आहे. द हेवन्स आर व्हाईट विथ शिप. आणि ते कशासोबत आहे? मेंढ्यांसोबत आहे. म्हणजे त्या आकाशामध्ये मेंढ्या आहेत, पण ते आकाश कसं इथं दाखवलेलं आहे? पांढऱ्या स्वरूपात दाखवलेलं आहे. मग शिप्सचं काय म्हणून उल्लेख केला आहे? फॉर द लॅम्प्स दोज स्टार सो ब्राईट. इथे लॅम्प्स म्हणजे कोकरू, म्हणजे जे शेळ्या मेंढी ज्यांची लहान मुलं जी असतात, लहान बाळं जी असतात, त्यांना लॅम्प्स असं म्हटलं जातं, कोकरू असं म्हटलं जातं. फॉर दे आर लॅम्प्स. आणि त्यांचे जे कोकरू आहेत तर ते कोणाचं उदाहरण केलेलं आहे? कोणाच्या सारखं सांगितलं आहे? दोज स्टार सो ब्राईट. म्हणजे जे आकाशामध्ये असलेले जे स्टार्स आहेत, तारे जे आहेत, तर त्याचं इथं वर्णन लॅम्प म्हणून केलेलं आहे. आणि ते कसे आहेत? अतिशय ब्राईटनेस आहेत. अँड द मून शेफर्ड ऑफ द नाईट. आणि ह्या रात्रीचा शेफर्ड, आता इथं शेफर्ड्स म्हणजे कोण? तर मेंढपाळ, मेंढ्यांचं राखण करणारा. तसं हे जे आकाशामध्ये असलेल्या ज्या चांदण्या आहेत की ज्याचं वर्णन त्यांनी शेळ्या, मेंढ्या, त्यांचे कोकरू ह्याचं वर्णन केलेलं आहे. तर ह्या सगळ्याचं राखण करणारा कोण आहे? तर मून, चंद्र आहे, असं इथं कवीनं छानपैकी वर्णन केलेलं आहे. अँड द मून शेफर्ड ऑफ द नाईट. आणि हा आकाशामध्ये असलेला जो चंद्र आहे, जो रात्री येतो, तर तो हा मेंढपाळ आहे, असं इथे कवीनं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तू आता झोप. स्लीप बेबी स्लीप. स्लीप बेबी स्लीप. तिसरं स्टांजा बघू. आय विल गिव द शिप which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep baby sleep. आता दोन कडव्यांमध्ये शक्यतो आपण लहान मुलांना बघा झोपवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अंगाई गीतं म्हणतो, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे की? मग तरी ऐकलं नाही तर काय करतो? त्याला मी तुला हे देईल, मी तुला ते देईल, मग तू आता झोप. पण आता झोपण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण नेहमी प्रयत्न आई जी आहे ती करत असते. तसंच इथं कवीने काय प्रयत्न केला आहे? ती कवी जी काय आई आहे तर ती काय करते आहे? मुलासाठी एक प्रॉमिस देते आहे की मी तुला हे घेऊन देईल. काय घेऊन देईल? स्लीप बेबी स्लीप. आय विल गिव दी अ शिप. मी तुला काय देईल? शिप घेऊन देईल, मेंढी घेऊन देईल. पण ती कशी? विच, की जी विथ इट्स गोल्डन बेल. गळ्यामध्ये तिच्या काय असेल? एक गोल्डन बेल असेल. अशी मी तुला काय करेल? मेंढी, शिप जे आहे ती घेऊन देईल. सोन्याची घंटा असलेली मेंढी मी तुला घेऊन देईल. शॅल बी अ लिटिल पे फेलो फॉर दी. दीचा अर्थ मगाशी वरती बरं, दी म्हणजे यू, म्हणजे तुझ्यासाठी ती गळ्यात गोल्डन बेल म्हणजे गळ्यात सोनेरी घंटा बांधलेली जी काही मेंढी आहे ती कशासाठी घेऊन देईल? तर तुझ्याबरोबर ती खेळेल. लक्षात आलं? इथे पे फेलो, पे फेलोचा अर्थ काय? मैत्री, सवंगडी. तुझी सवंगडी, मैत्री म्हणून ती तुझ्याबरोबर राहील आणि तुझ्याबरोबर ती खेळेल. मग आता तू काय कर? झोप. स्लीप बेबी स्लीप. असं इथे एक प्रकारे आईने मुलाला काय केलेलं आहे? प्रॉमिस केलेलं आपल्याला इथं दिसून येतो. पुढच्या स्टांजामध्ये बघू. स्लीप बेबी स्लीप अँड बिल्ट नॉट लाईक अ शिप ऑर एल्स शेफर्ड अँग्री डॉग विल कम अँड माय नॉटी रोग. शिप बेबी स्लीप बेबी स्लीप. आता इथं काय वर्णन केलेलं आहे? आता वरती तुला पहिल्यांदा आपण समजून सांगतो, तरीही नाही ऐकलं तरी मग आपण काय थोडंसं रागवण्याच्या भूमिकेमध्ये, थ्रेटन, पण ते कसं आहे? प्रेमळ स्वरूपामध्ये आपण लहान मुलाला रागवतो आहे. मग इथे बघा कसं केलं आहे. स्लीप बेबी स्लीप अँड बिल्ट नॉट लाईक अ शिप. बिल्ट, BLEAT. बिल्ट म्हणजे काय? तर बेबे बेबे करणं. मेंढ्या जसं बेबे करतात नाही त्या पद्धतीनं. अँड बिल्ट नॉट लाईक अ शिप ऑर एल्स द शेफर्ड अँग्री डॉग
विल कम अँड बाईट माय नॉटी रोग. इथे रोग म्हणजे व्रात्य किंवा खट्याळ स्वरूपामध्ये असलेलं. मग हे कोणास्वरूप माय नॉटी रोग कोणासाठी म्हटलं आहे, तर त्या लहान बाळासाठी म्हटलं आहे. काय म्हणते, जर समजा तू झोपली नाहीस तर काय होईल, तो जो शेफर्डचा अँग्री डॉग आहे, म्हणजे जो कुत्रा आहे, तर तो शेफर्ड म्हणजे मेंढपाळ, तर त्या मेंढपाळचा असलेला कुत्रा तो काय येईल आणि तुला काय करेल, चावेल. बाईट म्हणजे चावणे. बाईट माय नॉटी रोग. कारण का, तू झोपत नाही आहेस, तू खटाळ आहेस. मी तुला समजून सांगते आहे, मी तुला हे दिल ते दिल असंही सांगितलं तरी तू झोपत नाही आहे. मग आता थोडंसं आईने रागवले बाळाला आणि म्हणते, तुझा आता नाही ना झोपला, तो बघ, तो मेंढपाळचा कुत्रा येईल आणि तुला चावेल बरं का. त्यामुळे तू काय कर, स्लीप बेबी स्लीप. लक्षात आलं. पुढचा शेवटच्या स्टांजामध्ये, स्लीप बेबी स्लीप. गो आउट अँड हर्ड द शिप. गो आउट अँड हर्ड द शिप. गो आउट युअर बार्किंग ब्लॅक डॉग गो अँड वेकन नॉट माय बेबी सो. स्लीप बेबी स्लीप. आता शेवटच्या स्टांजामध्ये परत ती काय झालेली आहे, प्रेमळ झालेली आहे आणि ती आपल्या मुलाला एक प्रकारे सेफ्टी करते आहे. ती सांगते, घाबरू नकोस, जरी मी तुला ओरडली ना तरी घाबरू नकोस. स्लीप बेबी स्लीप. गो आउट. मग आता ती कुत्र्यावरती ओरडली आहे. गो आउट हर्ड द शिप. सुरुवातीला आपण बघितलं, हर्ड म्हणजे काय कर, HER हर्ड्स म्हणजे कळपाला हकलवणे. तुझं काम आहे ना कळपाला हकलवण्याचं. हे कोणाला सांगते, त्या कुत्र्याला, की तुझं तू काम कर. गो आउट अँड हर्ड द शिप. गो आउट युअर बार्किंग ब्लॅक डॉग. तू इथं जाऊन इथं भुंकू नको, जा बाहेर जाऊन बघ, जा. अँड अवेकन नॉट माय बेबी सो. आणि माझ्या लहान बाळाला काय कर, तू उठवू नकोस. वेकन म्हणजे उठवणे. तो आता झोपतोय, त्याला आता झोप लागलेली आहे असं आपण बाळाला म्हणतो. तो आता झोपतोय बघा, मग असं म्हणून तो झोपतो. मग आता तो झोपतोय, ते डोळे मिटतोय, तर तू ते इथे येऊ नकोस आणि तू भुंकू नकोस. तुझं जे काम करायचं आहे ना ते तू तिकडं जाऊन कर. असं म्हणून ती बाळाला झोपवती आहे. स्लीप बेबी स्लीप. ॲनोमोनस म्हणजे काय, तर एक कोणीही लेखक कोण आहे ह्याचा, तर हे काही माहिती नाही. अनोळखी असलेला हा जो कवी आहे, तर ह्या कवीनी ही स्लीप बेबी स्लीप is a traditional lullaby. A lullaby is a quick, soothing song that is used to lull a child to sleep. मग हे जे अंगाई गीत आहे, ललबाई म्हणजे अंगाई गीत, हे तुम्हाला माहिती आहे. मग हे अंगाई गीत आपल्या आईनं आपल्या मुलासाठी म्हटलेलं आहे. आपण पुढे जर बघितलं, इथे सगळे त्याचे अर्थ जे आहेत, हर्ट्स लुक्स आफ्टर शिप, दी म्हणजे यू जे सांगितलं, हेवनचं इथं अर्थ काय सांगितलं आहे, बिल्ट मेक अ व्हिमिंग साऊंड म्हणजे बेबे करणे, मी तुम्हाला सांगितलं ते बरोबर. रोग, हिअर इट्स मीन अ चाइल्ड हू डज नॉट डू वॉट इज आस्क. म्हणजे त्याला जे विचारलं झालं त्याची ते उत्तर न देणं, म्हणजे तो खटाळ असणं, व्रात्य असणं, असा इथे अर्थ आहे. ठीक आहे. आता इथे इंग्लिश वर्कशॉप, सिंग द सॉन्ग. तुम्हाला कविता परत एकदा म्हणून दाखवतो वाटल्यास मी, तशा तुम्ही घरी तुम्ही म्हणा. रायमिंग वर जे आहे ते तुम्हाला येतीलच, ती काही सांगण्याची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही कवितेमध्ये शोधा आणि लिहून काढा. लास्ट, द मदर इज द पोएम यूज व्हेरियस आयडियाज टू मेक द चाइल्ड क्लोज इट्स आईज अँड स्लीप. फाइंड द स्टांजा वेअर द फॉलोइंग आयडियाज आर यूज. जे टोटल 5 स्टांजा जे आहेत आपले, तर त्या 5 स्टांजांमध्ये इथं सुरुवातीला त्यांनी इथं दिलं, थ्रेटन इन द लव्हिंग मॅनर, जे मी तुम्हाला चौथा स्टांजा 4. आता ह्या फोर्समध्ये इथं बघा, स्लीप बेबी स्लीप अँड बीट नॉट लाईक अ शिप or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rogue. Sleep baby sleep. इथं थ्रेटन, मगाशी पण सांगितलं तुम्हाला, थ्रेटन त्याला काय केलं, घाबरवलं आहे थोडंसं, पण ते कशा पद्धतीनं, इन अ लव्हिंग मॅनर. हे मग हे कुठल्या स्टांजाचं आहे, चौथ्या स्टांजामध्ये आहे. तसंच क्रिएट अ प्लेझंट पिक्चर, हे कुठं क्रिएट केलेलं आहे, कुठल्या स्टांजामध्ये आहे, तर हे सगळं तुम्ही शोधा. लक्षात आलं. आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढून मला पाठवा. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना ही पोएम समजली असेल. काही शंका असेल तर मला तुम्ही विचारा. आपण एकदा कविता म्हणूयात.
3.1 Sleep baby sleep. Sleep baby sleep. Your father herds his sheep. Your mother shakes the little tree from which fall pretty dreams on thee. Sleep baby sleep. Sleep baby sleep. The heavens are white with sheep, for they are lamps, those stars so bright, and the moon's shepherd of the night. Sleep baby sleep. Sleep, baby, sleep, and I will give thee a sheep which with a golden bell shall be a little playfellow for thee. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep, and built not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty robe. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep. Go out and herd the sheep. Go out, your barking black dog, go and waken not my baby soul. Sleep, baby, sleep. Sleep, baby, sleep. ठीक आहे. तुम्हाला समजली असेल. काही शंका असेल तर मला व्हॉट्सअपवरती विचारा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. जिजामाता स्कूल भोसरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.